नमस्कार, मी प्राध्यापक सोनोने। आजच्या या इलेक्शनच्या येणाऱ्या 7 तारखेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मी सर्व बजाज नगरच्या तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करणार आहे की येणारी 7 तारीख ही अस्तित्वाची आहे, येणारी 7 तारीख ही विकासाची आहे। विकासाची गंगा वाहण्यासाठी आपल्याला मशाल या चिन्हासमोर बटन दाबायचं आहे। बटन दाबल्यानंतर आज जे आपण बघतोय बजाज नगरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा कचरा प्रश्न आहे आणि तो आज नुसते बॅनर लावल्याने जर स्वच्छ होत असेल तर उद्या निवडून आल्यानंतर तो स्वच्छतेची एक गंगा वाहण्याचं काम करणार आहे। आज आपण बघत असाल ज्या ठिकाणी कचऱ्याचं बॅनर लागलं त्या ठिकाणचा कचरा साफ झाला। मला आपल्या बजाज नगर वासियांना विनंती करायची आहे, जर नुसतं बॅनर लागल्याने जर कचरा साफ होत असेल तर निवडून आल्यानंतर आज विचार करायचा आहे की ही विकासाची गंगा आपल्या बजाज नगरच्या परिसरामध्ये वाहणार आहे। आज सगळ्या ठिकाणी या मशाल चिन्हा समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे। मी आपल्याला विनंती करेल की ललिता सुरेश सोनोने या सरपंच असताना सुद्धा जे विकासाची गंगा त्यांच्या हातून वाहण्याचं काम झालं तीच गंगा आपल्याला या बजाज नगरमध्ये वाहण्याचं काम करायचं आहे। मी आपल्या बजाज नगरच्या तमाम या सर्व मतदार बंधू भगिनींना, तमाम मायबापांना विनंती करेल की आपण आता कोणत्याही प्रकारे विसरता कामा नये। मशाल ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपली मशाल ही विकासाची लढाई आहे। मशाल ही आपल्या MIDCच्या सर्वांगीण विकासाची लढाई आहे। मशाल ही गट नंबरच्या विकासाची लढाई आहे। गट नंबरचे पाणी प्रश्न असतील, गट नंबरचे ड्रेनेज प्रश्न असतील, गट नंबरचे रस्त्याचे प्रश्न असतील, गट नंबर मध्ये वेगवेगळ्या प्रकारे जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणारा निधी तिथं खर्च करण्याचं काम असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा निधी ह्या ठिकाणी जनतेच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। तो आणण्याचं काम ललिता सुरेश सोनोने करणार आहेत। आपण एकच मनी 107 मनी एक सारखे निवडण्याचं आतापर्यंत काम केलं, त्यातला एक मनी आपल्याला 108वा आपल्याला मोठा मनी चॉईस करायचा आहे, तो म्हणजे मशाल आहे। हे ज्या वेळेस 108 मनी आपण जप करू त्यावेळेस 107 मनी हे सारख्या लेवलचे असतात आणि 108वा मनी जो आहे तो आपला जप पूर्ण करणारा असेल, तो म्हणजे विकास पूर्ण करणारा असेल। सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण मशाल समोर बटन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।